नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओनली के अकॅडमी या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे प्रश्न बघणार आहोत. मागील परीक्षांमध्ये वारंवार विचारलेले हे प्रश्न आहेत. या व्हिडिओमधले प्रश्न हे सामान्य ज्ञान GK यावर आधारित आहेत. सुरू करूयात आपण आपले प्रश्न. प्रश्न पहिला आहे, रिकामी जागा प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच सरकारी मालकीची असतात. प्रश्न आहे, रिकामी जागा प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच सरकारी मालकीची असतात. पर्याय आहे मिश्र, समाजवादी, शासकीय, भांडवलशाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समाजवादी. समाजवादी प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच सरकारी मालकीची असतात. उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 2 समाजवादी. प्रश्न क्रमांक 2 आहे, अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती? अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत जा, यामुळे तुमची ही प्रॅक्टिस इथेच होऊन जाईल. पर्याय आहेत कामिनी, दामिनी, ध्रुव, अप्सरा. अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अप्सरा. अप्सरा ही अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला करनाम मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला करनाम मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय आहे बॉक्सिंग, वेट लिफ्टिंग, उंच उडी, भालाफेक. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वेट लिफ्टिंग. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत जा. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वेट लिफ्टिंग. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला करनाम मल्लेश्वरी वेट लिफ्टिंग खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, 1857ची स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिले? 1857ची स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिले? पर्याय आहे लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, विनायक दामोदर सावरकर. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वि. सावरकर. 1857ची स्वातंत्र्य समर हे पुस्तक पर्याय क्रमांक 4 विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिले. प्रश्न क्रमांक 5 आहे, महाबळेश्वर जवळील भिल्लार हे गाव रिकामी जागा गाव म्हणून प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर जवळील भिल्लार गाव हे रिकामी जागा गाव म्हणून प्रसिद्ध आहे. पर्याय आहेत पुस्तकांचे, वनस्पतीचे, आंब्याचे, किल्ल्यांचे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुस्तकांचे. महाबळेश्वर जवळील भिल्लार हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, लोकशाहीचा गाभा म्हणजे? लोकशाहीचा गाभा म्हणजे पर्याय आहे प्रौढ मताधिकार, सत्तेचे विकेंद्रीकरण, राखीव जागांचे धोरण, न्यायालयीन निर्णय. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सत्तेचे विकेंद्रीकरण. लोकशाहीचा गाभा म्हणजे पर्याय क्रमांक 2 सत्तेचे विकेंद्रीकरण. प्रश्न क्रमांक 7 आहे, मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध रिकामी जागा यांनी परिषद भरवली. मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध रिकामी जागा यांनी परिषद भरवली. पर्याय आहे विष्णूशास्त्री पंडित, रमाबाई रानडे, वीरा शिंदे, महर्षी कर्वे. आपला प्रश्न आहे, मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध रिकामी जागा यांनी परिषद भरवली. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वीरा शिंदे. मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध वीरा शिंदे यांनी परिषद भरवली. पर्याय क्रमांक 3 वीरा शिंदे. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युत धारेची वारंवारता रिकामी जागा इतकी आहे. भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युत धारेची वारंवारता रिकामी जागा इतकी आहे. पर्याय आहे 15 हर्ट्ज, 100 हर्ट्ज, 200 हर्ट्ज, 440 हर्ट्ज. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 15 हर्ट्ज. भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युत धारेची वारंवारता 15 हर्ट्ज एवढी आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, काँग्रेसने 1948 साली भाषावर प्रांत रचनेकरिता JVP समिती नेमली होती. खालीलपैकी कोण त्याचे सदस्य नव्हते? आपला प्रश्न आहे, प्रश्न समजून घ्या. काँग्रेसने
1948 साली भाषांवर प्रांत रचनेकरिता JVP समिती नेमली होती. खालीलपैकी कोण त्याचे सदस्य नव्हते? पर्याय आहे वल्लभभाई पटेल, पट्टाभी सीतारामय्या, जवाहरलाल नेहरू, SM जोशी. आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 SM जोशी. काँग्रेसने 1948 साली भाषांवर प्रांत रचनेकरिता JVP समिती नेमली होती, तर त्याचे सदस्य कोण नव्हते? SM जोशी. प्रश्न क्रमांक 10 आहे, उन्हाळ्यात रस्त्यावर होणारा मृगजळाचा आभास पुढीलपैकी कोणत्या गोष्टींचा परिणाम आहे? उन्हाळ्यात रस्त्यांवर होणारा मृगजळाचा आभास पुढीलपैकी कोणत्या गोष्टींचा परिणाम आहे? पर्याय आहे प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे अपस्करण, आंशिक आंतरिक परावर्तन, पूर्ण आंतरिक परावर्तन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रकाशाचे अपवर्तन. उन्हाळ्यात रस्त्यावर होणाऱ्या मृगजळाचा आभास प्रकाशाचे परावर्तन या गोष्टींचा परिणाम आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधान पद यांची चुकीची जोडी शोधा. पर्याय आहे मोरो त्रिंबक पिंगळे प्रधान, हंबीरराव मोहिते सेनापती, अण्णाजी दत्तो सचिव, निराजी रावजी सुमंत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधान पद यांची चुकीची जोडी शोधायची आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 निराजी रावजी सुमंत. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधान पद यांची चुकीची जोडी आहे. पर्याय क्रमांक 4 निराजी रावजी सुमंत. प्रश्न क्रमांक 12 आहे, जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होते? जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो? पर्याय आहे 0 अंश रेखावृत्तावर, 90 अंश पूर्व रेखावृत्तावर, 90 अंश पश्चिम रेखावृत्तावर, 180 अंश रेखावृत्तावर. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल 180 अंश रेखावृत्तावर होतो. प्रश्न क्रमांक 13 आहे, वनस्पतीच्या फुलातील रिकामी जागा घटक दलांना पाकळ्या असे म्हणतात. वनस्पतीच्या फुलातील रिकामी जागा घटक दलांना पाकळ्या असे म्हणतात. पर्याय आहे पुमंगमधील, जायांगमधील, निदलपुंजमधील, दलपुंजमधील. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दलपुंजमधील. वनस्पतीच्या फुलातील पर्याय क्रमांक 4 दलपुंजमधील घटक दलांना पाकळ्या असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 14 आहे, खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी प्राणी नाही? त्याचा पर्याय निवडा. खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी प्राणी नाही? खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी प्राणी नाही? तर उभयलिंगी प्राणी म्हणजेच असे प्राणी ज्यांच्या एकाच शरीरात नर आणि मादी दोन्ही पुनरुत्पादक अवयव असतात. उभयलिंगी प्राणी म्हणजेच नर आणि मादी दोन्ही पुनरुत्पादक अवयव असतात. अशा प्राण्यांमध्ये त्या प्राण्यांना उभयलिंगी प्राणी असे म्हणतात. उभयलिंगी प्राण्यांचे उदाहरण काय आहेत? तर गांडूळ, गोगलगाय हे उभयलिंगी प्राण्यांचे उदाहरण आहेत. आपली पर्याय आहे पट्टकृमी, गोलकृमी, प्लॅनेरिया, लीफ फ्लूक. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोलकृमी. खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी प्राणी नाही? तर गोलकृमी हा उभयलिंगी प्राणी नाही. प्रश्न क्रमांक 15 आहे, राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था कोठे आहे? राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था कोठे आहे? पर्याय आहे मुंबई, दिल्ली, पुणे, हैदराबाद. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुणे. राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था कोठे आहे? पर्याय क्रमांक 3 पुणे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या ओनली GK अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.